श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय 5. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. दिगंबर मुने बाला समर्था विश्वस्वामीने परमहंसा महाशून्या महेश्वासा महानिधी. ओम हंस हंसाय विग्रहे परमहंसाय धीमहि तन्नो दंत प्रचोदयात. ओम शून्य शून्याय विघ्नहे परमशून्याय धीमहि तन्नो परब्रह्म प्रचोदयात. ओम दत्तात्रेयाय विघ्नहे योगीश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. असो गाणगापुरात महिमा चंद्रकले सम वाढत सिद्धस्थान अद्भुत प्रसिद्ध आज आहे हो. रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेची विविध समस्यांग्रत सेवा करोने होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते. महिमा तया त्रैमूर्तीची सांगता शक्ती आम्हा कैची काया धरोणी मानवाची अद्भुत चरित्र केले हो. भक्त येती यात्रेसी एका भावे भक्तीसी श्री गुरु दर्शन मात्रेसी सकला भिष्टे पूर्ण होती. दैन्य पुरुष होती श्रीवायुक्त वांजेसी पुत्र होत आरोग्यमय भक्तांप्रत श्री गुरु ते पाहता. माहुरगड स्थानात एक विप्र होता राहत पुत्र त्याचा व्याधीग्रस्त सर्व उपाय हरत असे. करिता अनेक उपचार परिरोग दुर्धर वैद्य आणि मंत्रोपचार काही येथे चालेना. रोग्याची पत्नी म्हणत जाऊ गाणगापुरास नृसिंह सरस्वती समर्थ यतिवरा ते पहावे. रोगी पतीसी घेऊन येई स्वामी दर्शना कारण परिप्रवासाचा क्षीण त्या रोग्याते साहेना. गाणगापुरी पोचत श्री स्वामी संमती असत श्री गुरुमूर्तीशी पाहता परमानंदे डोलत असे. रोगी असे डोलीत त्याते काढावे म्हणत तव तो झाला मृत पत्नी आकांत करीत असे. कळे स्वामीशी वर्तमान चरण तीर्थ देऊन प्रोक्षा म्हणती विप्रा लागून जिवंत होणे बैसला. सर्व करीती जय जयकार नृसिंह सरस्वती ईश्वर प्रकटला पहा भूवर नररूपाते धरोनिया. ऐसा महिमा अपरांपार दीनदयाळ करुणासागर बालमुकुंद भक्तोद्धार करीत राहे सर्वदा. अनेक रूपे धरित दीनजना उद्धरित भगवान श्री दत्त लोकोद्धारा कष्ट तसे. त्याचा महिमा अनंत कृपा त्याची अनंत रूपे त्याची अनंत अनंत नामे तयाची. विश्वोद्धारा कारण सदैव कष्टे नारायण अगाध त्याची महिमान कोणी वार्णिणे शकेन. असो गाणगापुरात नित्य नूतन महिमा होत दूरदुरोणी लोक येत स्वामी दर्शना कारणे. नित्य होई अन्नदान भक्त करीती आराधन होई सहस्त्र भोजन ऐसे नित्य चालत असे. भास्कर नामे विप्र दारिद्र्य असे पीडित स्वामीसी भोजन करावे म्हणत शिधा घेऊन येत असे. तिघांसी पुरेले इतके साहित्य ते सवे घेऊन येत परिजव पाहत असंख्य नित्य जेवताती. रोज जेवती हजार पाहुनी भ्याले अंतर स्वामी भोजनाचा विचार सोडून तो देत असे. ब्राह्मण तयासी म्हणत सहस्त्र भोजन होई नित्य स्वामीसी तू काय देत म्हणून चेष्टा करता ती. स्वामी तयासी पाचारिती शिधा त्याचा पाहती स्वयंपाक करी म्हणती ऐसे सांगती तयाला. तिघांपुरते अन्न तयार करी तो ब्राह्मण स्वामी म्हणती आण स्वयंपाक तुझा मजजवळ. कफणी त्यावरे टाकीत वाडा म्हणती सर्वांप्रत शिष्यांशी स्वामी म्हणत साह्य करावे तयाला. शिष्य साह्य करीत पंगती उठो लागत 4 सहस्त्र जेवित ऐसा महिमा श्री गुरुचा. जलचरांशी देती अन्न पक्ष्यांशी देती अन्न होई अन्नपूर्णा प्रसन्न ऐसा महिमा श्री गुरुचा. सिद्ध म्हणे नामधारकासी गुरुचरित्र ऐसे परियेसी याची निमित्ते बहुवसी भक्त झाले श्री गुरूंचे. श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय 5 समाप्त.